मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणमधील अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर शिकणार आहे, ज्यामध्ये परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न विचारले जात आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे समास. ओके, तर मी स्टेट बोर्डमधून तर तुम्हाला पॉईंट सांगणारच आहे. मात्र आणखी डिटेल्समध्ये ॲनालिसिस करण्यासाठी आपण काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा इथं डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, हे तुमचं लेक्चर झाल्यानंतर तुमचा समासमधला कुठल्याही प्रकारचा प्रश्न चुकणार नाही. तर बघा, सर्वप्रथम महत्त्वाची काय गोष्ट आहे मित्रांनो, की आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा बोलताना आपण शब्दाची बरीच काटकसर करत असतो. जसं तुमच्यासमोर एक उदाहरण दिलेलं आहे छोटंसं बघा. चंद्राचा उदय झाला, आपण असं न म्हणता आपण म्हणतो चंद्रोदय झाला. ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरं वाक्य बघा, दिवसा मागून दिवस चालले. ठीक आहे, दिवसा मागून दिवस चालले. तर आता दिवसा मागून दिवस एवढं न म्हणता आपण काय म्हणतो, दिवसेंदिवस त्यांची काय होत चालली, प्रतिष्ठा वाढत चालली. ठीक आहे, म्हणजे आपण दिवसा मागून दिवस चालले तशी त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली एवढं न म्हणता आपण दिवसेंदिवस म्हटलं. म्हणजे चंद्राचा उदय न म्हणता चंद्रोदय म्हटलं आणि दिवसा मागून दिवस असं न म्हणता दिवसेंदिवस म्हटलं. ही जी शब्दांतली जी काटकसर झालेली आहे मित्रांनो, यालाच म्हटलं जाते एक प्रकारे समास. यालाच काय म्हटलं जाते, एक प्रकारे समास. हे लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, हे झाले समासाची उदाहरणं आणि हे झाले त्या समासाच्या विग्रहाचे उदाहरणं. ओके, जसं मी जर आता एक उदाहरण दिलं, समजा तोंडपाठ. आता हे झालं समासाचं उदाहरण. मग याचा विग्रह कसा होईल, तोंडाने पाठ. ओके, कसं होणार आहे, तोंडाने पाठ. हे महत्त्वाचं आहे. ओके, सो या पद्धतीनं आता खाली आल्यावर आपल्याला आणखी कन्सेप्ट क्लिअर होईल. नंतर मग आपण प्रकारामध्ये जाऊया. पहिले कन्सेप्ट समजून घ्या काय येतं. बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय किंवा काही शब्द गाळून, ठीक आहे, एक तर विभक्ती प्रत्यय किंवा काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या, काही शब्द गाळून सुटसुटीत शब्द तयार करतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण लक्षात घ्या, त्याला आपण समास असं म्हणतो. आता कसं पा, तुम्हाला एक उदाहरण देतो. तेच उदाहरण घेऊ आपण. तोंडाने पाठ. ओके, लक्ष देता एक मिनिट. तोंडाने पाठ. तर काय तयार झालं याचं मित्रांनो, तोंडाने पाठ. याचं काय तयार झालं, हे झालं तोंडपाठ. हा झाला समास. आणि आपण ने प्रत्यय गाळला याच्यातला बघा, विभक्ती प्रत्यय गाळला. आता काही शब्द गाळून म्हणते कसं, आता एखादं उदाहरण काय घेऊ आपण, गाय साठी रान. ओके, गाय साठी रान. तर इथे काय तयार होते, गाय रान. ओके, म्हणजेच काय लक्षात आलं की आपण साठी हा शब्द गाळला. म्हणजे काही ठिकाणी आपण विभक्ती प्रत्यय गाळतो, तर काही ठिकाणी लक्षात असू द्या आपण शब्द गाळतो आणि त्याच्यापासून जो एक शब्द तयार होते त्याला म्हटलं जाते समास. आता इथे बघा, ग्रंथाचे आलय, तर आपण चे काढला, काय तयार झाला, ग्रंथालय. ग्रंथालय झाला समास आणि ग्रंथाचे आलय हा झाला विग्रह. ठीक आहे, त्याला म्हटलं जाते समास. म्हणजे समास कशाला म्हणायचं मग, की बोलण्याच्या ओघात आपण शब्दातील परस्पर संबंध दाखवणारे विभक्ती प्रत्यय किंवा काही शब्द गाळून सुटसुटीत शब्द तयार करतो, त्याला म्हटलं जाते समास. आणि शब्दांच्या या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला म्हटलं जाते सामासिक शब्द. म्हणून ग्रंथालय हा कोणता शब्द आहे, सामासिक शब्द आहे. कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आता समासाचा विग्रह सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला फोड करावी लागते. फोड असते, ह्या फोडीलाच आपण काय म्हणतो, समासाचा विग्रह. जसं बघा पेपरमध्ये, आता तुम्हाला माहिती आहे ज्या पेपर चालू आहे, जी परीक्षा चालू आहे, त्यामध्ये असे प्रश्न विचारले आहे. तुम्हाला ज्ञानामृत देत आहे आणि त्याची फोड विचारत आहे. मग याचं उत्तर येणार ज्ञानरूपी अमृत. 5 आरत्यांचा समूह म्हणजे पंचारती. हे नंतर बघू आपण कोणत्या प्रकारात जाते, हे नंतर बघू. पहिले छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या, जास्त डीपमध्ये नाही येत आहे पेपरमध्ये. समजा ज्ञानामृत दिलं त्यांनी, तर ते खाली देत आहे ज्ञानाचे अमृत, ज्ञानरूपी अमृत, ज्ञानातून अमृत असे ऑप्शन देत आहे. तर सिंपल आहे, ज्ञानरूपी अमृत. 5 आरत्यांचा समूह पंचारती. प्रत्येक घरी म्हणजे घरोघरी. निळा आहे कंठ म्हणजे काय, नीलकंठ. हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. हे कसं आहे हे मी तुम्हाला पुढं सांगतो, फक्त पॉईंटकडे लक्ष द्या. गुरु आणि शिष्य, ठीक आहे, तर हे गुरु शिष्य हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. त्याच्यातले इतर द्वंद्व समास आहे तो. तर हे सगळं क्लिअर होते तुमचं. फक्त लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे, की ज्ञानरूपी अमृत म्हणजे ज्ञानामृत. 5 आरत्यांचा समूह पंचारती. घरी म्हणजे घरोघरी. निळा आहे कंठ असा तो म्हणजे नीलकंठ. आणि गुरु आणि शिष्य, गुरु शिष्य. तर स्टुडंट हे झाले एका साईडला विग्रह आणि हे झाले इकडे समास. तर तुमच्या आता कन्सेप्ट लक्षात आलेला आहे नेमका काय आहे. आता महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, बघा काय दिलेलं आहे, की समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागते. ओके, कमीत कमी 2 शब्द पाहिजे.
ठीक आहे. आणि प्रत्येक शब्दाला पद असं म्हटलं जाते. शब्दाला काय म्हटलं जाते? पद. लक्षात ठेवा, शब्दाला काय म्हटलं जाते? पद. आणि या दोन पदापैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे? 4 प्रकार त्याचे ठरतात. आता कसं? पहिलं पद जर प्रधान असलं तर त्याला म्हणायचं अव्ययभाव समास. ज्या समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असते त्याला काय म्हणायचं? अव्ययभाव समास. त्याची उदाहरणं बघू आपण पुढं. त्यानंतर ज्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असते ते असते तत्पुरुष समास. ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असते, म्हणजे दोन्ही पदे इथं प्रधान असेल त्याला द्वंद्व समास म्हणायचा. आणि लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून, ठीक आहे, दोन्ही पदे गौण असते म्हणजे महत्त्वाची नसून, लक्षात घ्या, त्याला तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला काय म्हटलं जाते? बहुव्रीही समास असं म्हटलं जाते. मग पहिलं पद अव्ययभाव समास म्हणायचं, दुसरं पद तत्पुरुष, आणि दोन्ही पदे महत्त्वाची द्वंद्व समास, आणि दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला म्हणायचा बहुव्रीही समास. मग समासाचे एकूण प्रकार किती आहेत? 4. एक आहे अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. चला, इथपर्यंत कन्सेप्ट लक्षात आला. म्हणजे समास म्हणजे काय ते पण कळलं तुम्हाला, ते पण कळलं, आणि समासाचे 4 प्रकार पण कळलेले आहे. पहिलं पद अव्ययभाव समास, दुसरं पद तत्पुरुष, दोन्ही पदे द्वंद्व दोन्ही असं लक्षात ठेवा. आणि दोन्ही पदे जिथं महत्त्वाचे नाही, गौण मानली जातात, ठीक आहे, त्याला म्हणायचं आहे बहुव्रीही समास. ओके. सो आता आपण पुढे प्रकाराकडे जाऊया. आता याच्यातला आपल्याला अभ्यासाचा आहे मित्रांनो पहिला प्रकार. शांततेनं समजून घ्या, ठीक आहे. याच्यात शॉर्टकट जरी माहिती दिली असली, ठीक आहे, पण मी तुम्हाला परिपूर्ण माहिती सांगण्याचा इथं प्रयत्न करतो. जे स्टेट बोर्डमध्ये नाही ते पुस्तकातून करायचं आहे, आणि जे पुस्तकात नाही ते आपल्याला स्टेट बोर्डमधून करायचं आहे. हा पॅटर्न आपल्याला इथं फॉलो करायचा आहे मित्रांनो. ओके. सो आता मला तुम्हाला शिकवायचा आहे पहिला प्रकार अव्ययभाव समास. खूप छान पद्धतीनं समजून सांगतो, तुम्ही फक्त इथं लक्ष द्या मित्रांनो. आता हे बाकीचं तुम्ही काही वाचू नका, फक्त याच्यातलं एक लक्षात घ्या. यथाशक्ती एक उदाहरण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जागोजागी, आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे आमरण. तर हे तिन्ही जे शब्द दिलेले आहे, यथाशक्ती, जागोजागी, ज्याला सामासिक शब्द म्हटलं आपण मगाशी, आमरण, हे तिन्ही शब्द अव्ययभाव समासाचे उदाहरण आहे. आता कसे आहे हे मी तुम्हाला इथे समजून सांगतो. एक लक्षात घ्या, पहिले वैशिष्ट्य बघू आपण अव्ययभाव समासाची वैशिष्ट्ये. याच्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असते, आपण मगाशीच बोललो, ठीक आहे, आणि बहुधा ते अव्यय असते. संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. ठीक आहे. मदत करावी, कशी मदत करावी? यथाशक्ती करावी. वाचनालय आहेत, कुठे कुठे आहेत? जागोजागी आहेत. कसे कष्ट सोसले? आमरण कष्ट सोसले. ठीक आहे. क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो, म्हणजे बरोबर ते अव्ययभाव समास हे जे आहे क्रियाविशेषणाचे कार्य करते. आणि याला आ यथाप्रती हे उपसर्ग लागले असते. आता बघा, उपसर्ग कशाला म्हणायचं? जे शब्दाच्या अगोदर असतात, लक्षात घ्या, जे शब्दाच्या अगोदर लागतात, आधी लागतात, त्याला उपसर्ग म्हणायचं. मग हे कसं ओळखायचं सर? ठीक आहे, तर बघा, मूळ शब्दाला गोल करायचा, मूळ शब्दाच्या मागे लागले, पूर्वी लागले, त्याला म्हणायचं उपसर्ग. ठीक आहे. त्यानंतर पण दुसरा शब्द देतो आमरण. तुम्हाला विचारलं की सर याच्यातलं कसं लक्षात ठेवायचं? मूळ शब्द आहे मरण, त्याच्या आधी लागलाय आ, उपसर्ग आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे आ यथाप्रती हे जे संस्कृत उपसर्ग जर लागले तर ते असते अव्ययभाव समासाचं उदाहरण. त्यानंतर बघा, फारसी शब्द पण आहे, हर, दर, ठीक आहे, बे, असे जर शब्द लागले फारसी तर ते सुद्धा काय होते? अव्ययभाव समास होते. आता इथं दिलेलं नाही आहे, ते तुम्ही इथं लक्षात घ्या. आणि शब्दाची जिथं द्विरुक्ती होते मित्रांनो, शब्दाची काय होते? द्विरुक्ती. ठीक आहे, जिथं शब्दाची द्विरुक्ती होते, हा शब्द लक्षात ठेवजा माझा, शब्दाची जिथं द्विरुक्ती होते तो अव्ययभाव समास असते. पाहता, ठीक आहे, जागोजागी, पदोपदी, क्षणोक्षणी, ठीक आहे, असे जर शब्द आले तर समजून घ्यायचं का तो कोणता समास आहे? अव्ययभाव समास आहे. ठीक आहे, आलं का लक्षात? घरोघरी, पदोपदी, जागोजागी असे शब्द आले, ठीक आहे, तर त्याचा अर्थ घ्यायचा आपल्याला अव्ययभाव समास. क्लिअर झाला का इथपर्यंत? ठीक आहे. आता प्रत्येक गावी म्हणजे काय होईल? गावोगावी. जन्मापासून म्हणजे काय होईल? आजन्म. प्रत्येक पावलावर म्हणजे काय? पावलोपावली. तर हे सगळे जे उदाहरण आहे हे अव्ययभाव समासाचे आहे, फक्त इथं त्यांनी त्याच्या फोड दिलेले आहे करून. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला त्याचा सामासिक शब्द करायचा आहे. तर प्रत्येक गावी म्हणजे गावोगावी. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारून सांगा गावोगावी हे कशाचं उदाहरण आहे? तर तुमचं उत्तर राहणार आहे अव्ययभाव समास. कन्सेप्ट कळला आता? ठीक आहे. आ जन्म, आ यथाप्रती हे प्रत्यय दिसले, डायरेक्ट म्हणायचं अव्ययभाव समास. हर, दर, बे असे फारसी शब्द दिसले, डायरेक्ट म्हणायचं उपसर्ग दिसले, डायरेक्ट म्हणायचं अव्ययभाव समास. आणि शब्दाची द्विरुक्ती दिसली, डायरेक्ट म्हणायचं अव्ययभाव समास. तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा होता पहिला प्रकार अव्ययभाव समास. समजला का? नक्की सांगा. ठीक आहे. आणि हे जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण प्रत्येकापर्यंत हे लेक्चर पोहोचलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर त्यानंतर पुढचा पॉईंट आता, तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. जे या पुस्तकात नाही ते मी तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट सांगत आहे, ते त्याला लक्षात घ्या. आता येतो मी दुसऱ्या प्रकाराकडे. आता अव्ययभाव तर क्लिअर झाला.
तत्पुरुष समास काय म्हणते मित्रांनो, थोडं लक्ष द्या. इथं उदाहरण आहे, अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहे. ठीक आहे, तोंडाने पाठ आहे. चला, इथं दिलेलं आहे तोंडाने पाठ. त्यानंतर दुसरं काय म्हणते, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ओके, महाराष्ट्राची जर फोड केली तर त्याचं उत्तर होते महान असे राष्ट्र. प्रकार पण सांगतो तुम्हाला, जे याच्यात नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे प्रकार. त्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे की या सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे. सप्ताह त्याची फोड होते 7 दिवसांचा समूह. ॲक्च्युली काय आहे इथं लक्षात घ्या, तोंडपाठ तोंडाने पाठ हा विभक्ती तत्पुरुषाचा प्रकार आहे. ठीक आहे, जर एखाद्या शब्दाची फोड केली किंवा विग्रह केला आणि त्याच्यात जर विभक्तीचे प्रत्यय लागले, आता हे तृतीय विभक्तीचं उदाहरण झालं, तोंडाने पाठ विभक्ती तत्पुरुषाचं उदाहरण आहे आणि त्याच्यातले तृतीय विभक्ती तत्पुरुषाचं उदाहरण आहे. कळलं? जिथे पाहता महान राष्ट्र, जिथे राष्ट्र, कोणते राष्ट्र, महान राष्ट्र. आता महान हे विशेषण झालं, लक्ष द्या इकडे एक मिनिट, विशेषण, आणि राष्ट्र काय झालं इथं, नाम झालं. ज्याच्यामध्ये विशेषण आणि नाम येते त्याला म्हणायचं आहे कर्मधारय समास. कोणता समास? कर्मधारय समास. आणि कर्मधारय समास कशाचा प्रकार आहे? तो आहे तत्पुरुषचा. आणि लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला म्हटलं पुरुषोत्तम समास आहे, तर याची जर तुम्ही फोड केली तर काय होईल, उत्तम असा पुरुष. उत्तम असा पुरुष. पुरुष नाम झालं, पुरुष कोणता, उत्तम पुरुष विशेषण झालं, नाम विशेषण आलं, विशेषण नाम आलं, डायरेक्ट करायचं कर्मधारय. आणि कर्मधारय नसलं ऑप्शनमध्ये, उत्तर करायचं तत्पुरुष. आणि बघा, हे आहे द्विगु समासाचं उदाहरण. द्विगु समास म्हणजे काय, शब्दाची फोड केल्यावर. द्विगु समास म्हणजे काय, शब्दाची फोड केल्यानंतर इथं संख्या येणार, 7 समूहांचा समूह, डायरेक्ट म्हणायचा आपल्याला, लक्षात घ्या तत्पुरुष. चौकोन म्हणजे काय, 4 कोणांचा समूह, कशात जाणार, तत्पुरुषमध्ये. हे काय. त्यानंतर पहा पुढं काय म्हटलेलं आहे, जर तुम्हाला काय लक्षात आलं, मग विभक्ती जर निघाली फोड करून तर ते झालं विभक्ती तत्पुरुष समास. फोड केल्यावर एक विशेषण येत असेल, एक नाम येत असेल तरी तत्पुरुष समास, पण कर्मधारयमधला. आणि जर फोड केली आणि लक्षात घ्या संख्यादर्शक शब्द आला तर ते जाती द्विगुमध्ये. आणि द्विगुही कशाचा प्रकार आहे, लक्षात असू द्या, द्विगुही तत्पुरुष समासाचा काय आहे, प्रकार आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे या तत्पुरुषमध्ये एक अलुक तत्पुरुष समास पण येतो. अलुक तत्पुरुष समास लक्षात असू द्या, याच्यामध्ये 2-3 शब्द येतात, ते पाठच करून घ्यायला लागते आपल्याला. अग्रेसर, त्यानंतर आहे मित्रांनो युधिष्ठिर. ठीक आहे, युधिष्ठिर. त्यानंतर आहे सरसीज, त्यानंतर कर्तरी, कर्मणी. हे जे शब्द आहे मित्रांनो, हे येते आपल्या अलुक तत्पुरुष समासामध्ये. तर हे तुम्ही जस्ट लक्षात ठेवले तरी चालेल. पण सगळ्यात महत्त्वाचा एक याच्यात प्रकार येते, तो येते नत्र तत्पुरुष. ठीक आहे, या पुस्तकात दिलेली नाही, मी तुम्हाला सांगत आहे. नत्र तत्पुरुष म्हणजे काय, न निगेटिव्हिटी लक्षात ठेवायची. निगेटिव्हिटी म्हणजे काय, अपुरा. याची फोड काय होईल, पुरा नसलेला. काय होईल, पुरा नसलेला, आला निगेटिव्ह. चला, करा तत्पुरुष समास, झालं. ठीक आहे, म्हणजे त्यानंतर तुम्हाला जर म्हटलं काय, नास्तिक. नास्तिक म्हणजे काय, आला न मानणारा, आला निगेटिव्ह, आला नत्र तत्पुरुष. कळलं का? त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं उदाहरण आहे मित्रांनो, याच्यात एक येते उपपद तत्पुरुष. लक्षात घ्या, तुम्ही लिहून घ्या लागन तर, उपपद तत्पुरुष. उपपद तुम्ही क्रियापद लक्षात ठेवता. फक्त मी काय सांगत आहे लक्षात द्या, उपपद क्रियापद, नत्र निगेटिव्हिटी. ठीक आहे, द्विगु काय सांगितलं, संख्या. ठीक आहे, विशेषण आणि नाम काय सांगितलं, कर्मधारय. विभक्ती निघालं तर काय म्हणायचं, विभक्ती तत्पुरुष समास. ओके, हे झालं कर्मधारय तत्पुरुष समास. हा झाला, लक्षात घ्या, हा झाला आपला द्विगु तत्पुरुष समास. ओके, त्याच्यानंतर नत्र बघितला, त्याच्यानंतर अलुक सांगितला, त्याच्यानंतर मी अलुक सांगितला. ठीक आहे, पंकेरुह, सरसीज, त्याच्यानंतर अग्रेसर, युधिष्ठिर, कर्तरी, कर्मणी असे शब्द आले का, डायरेक्ट म्हणायचं अलुक तत्पुरुष समास. त्यानंतर काय सांगितलं मी, नत्र म्हणजे निगेटिव्हिटीवाले शब्द लक्षात ठेवायचे. अपुरा, पुरा नसलेला. ठीक आहे, नापास, पास नसलेला, नापसंत, पसंत नसलेला, अयोग्य, योग्य नसलेले, अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचे ते नत्रमध्ये. आता उपपद म्हणजे मी तुम्हाला सांगत आहे शॉर्टकटमध्ये क्रियापद. उपपद म्हणजे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये काय सांगत आहे, क्रियापद. तर क्रियापद लक्षात ठेवता कसं. आता पहा, तुम्हाला जर विचारलं सांगा शेतकरी काय आहे, याची फोड कशी होईल, शेती करणारा. आता करणारा क्रियापद आलं ना, डायरेक्ट म्हणायचं उपपद. ते उपपद कशात येते, तर उपपद तत्पुरुष येते. उपपद कशामध्ये येते, तर तत्पुरुषमध्ये येते. म्हणून हे झालं उपपद तत्पुरुष समास. काय झालं, उपपद तत्पुरुष समास. तुम्हाला जर म्हटलं पंकज हे कशात जाते, आता पंक म्हणजे चिखल, आणि ज म्हणजे काय, जलमणारे, चिखलात जलमणारे. जन्मणे हे क्रियापद आहे, म्हणजे हे उपपदाचं उदाहरण आहे. कशात जाणार, तत्पुरुषमध्ये. पंकज म्हणजे कमळ होते ना, जे की चिखलामध्ये जलमते, अशा पद्धतीनं. कळलं. जलद म्हणजे काय, जल देणारे. द म्हणजे लक्षात घ्या, जलद म्हणजे ढग, पण आपल्याला इथं फोड करायची आहे, जल देणारे आलं, देणे घेणे आलं इथं, लक्षात घ्या, हे झालं उपपद. म्हणजे क्रिया फोड केल्यानंतर आपण सुरुवातीला बघितलं होतं ना, की शब्दाची फोड केल्यानंतर
एक तर विभक्तीचे प्रत्यय बाहेर पडतील किंवा मग शब्द बाहेर पडतील, ते जर आपण गाळले तर त्याच्यापासून जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द आपण असं म्हणतो. आलं लक्षात तुमच्या इथपर्यंत? ओके, तर हे तुम्ही इथे लक्षात घ्या मित्रांनो. आणि एक शेवटचं लक्षात घ्या, तत्पुरुषमध्ये नाही का आणखी एक प्रकार येते, तो म्हणजे मध्यम पदलोपी समास. ओके, मध्यम पदलोपी समास. तर याच्यामध्ये मधातले पद गाळले जातात मित्रांनो. ठीक आहे, आणि शक्यतो याची फोड ही खूप लांब लचक असते. जसं साखर भात. साखर भात म्हणजे काय होईल मग? साखर घालून तयार केलेला भात, साखर भात. ठीक आहे, मध्यम पदलोपी, मधातले पद गाळलेले आहे. ठीक आहे, जसं तुम्हाला जर म्हटलं चुलसचं उदाहरण कोणतं आहे मित्रांनो? चुलत सासरा. चुलत सासरा म्हणजे काय होईल की नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा. ओके, नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा. किती मोठी, लक्षात घ्या, किती मोठी फोड होत आहे हे तुमच्या लक्षात येत आहे. कांदे पोहे म्हणजे काय? कांदे घालून तयार केलेले पोहे. म्हणजे मधातले पद जर लांब लचक येत असेल आणि ते गाळल्या जात असेल त्याला म्हणायचं मध्यम पदलोपी समास. ओके, काय काय सांगितलं मी? विभक्ती, कर्मधारय, त्यानंतर द्विगु, त्यानंतर अलुक बघितला आपण, अलुक लक्षात येत आहे तुम्हाला. त्यानंतर आपण बघितलं नत्र, नत्रमध्ये निगेटिव्हिटी सांगितली. उपपद मध्ये तुम्हाला क्रियापद सांगितलं. काय सांगितलं? क्रियापद. त्याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला मध्यम पदलोपी समास. तो लक्षात आला का तुम्हाला? थोडक्यात तत्पुरुष समास सांगा मित्रांनो. ओके, सो क्लिअर झालं असेल तुम्हाला. तर या पद्धतीने हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता खाली उदाहरणं दिलेली आहे, लक्षात घ्या. उदाहरणं तुम्ही सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला येते. आणि हे सगळेच्या सगळे उदाहरणं कशामध्ये येईल? तत्पुरुषमध्ये. अयोग्य, योग्य नसलेला, 8 कोणांचा समूह वगैरे वगैरे असं. क्लिअर होतं तुम्हाला? आता आलं का लक्षात? सांगा मला. ओके, आणि आपल्याला माहितीच आहे याचं दुसरं पद महत्त्वाचं असते. अर्थाच्या दृष्टीने गाळलेले विभक्ती प्रत्यय विग्रह करताना आपल्याला घालावं लागतात. ओके, गाळलेले प्रत्यय टाकावे लागतात. कसं? तोंडपाठ, याची फोड करताना आपल्याला ने टाकावा लागला. ठीक आहे, महाराष्ट्र, याची फोड करताना महान असे शब्द टाकावा लागला. आणि सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. नाहीतर जेव्हा आपण याचा समास करतो तेव्हा आपण हे मधातले जे शब्द असतात किंवा प्रत्यय असतात ते गाळून टाकतो. ओके, हेच या कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे. दोन्ही प्रकार कळले का सांगा. तिसरा प्रकार सांगतो, चला. आता तिसरा प्रकार पहा मित्रांनो. ओके, मी तुम्हाला सगळं माझ्याजवळ जे नॉलेज आहे ते तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न करत आहे मित्रांनो. फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, समासावरचा प्रश्न चुकणार नाही. ओके, तरी हे मी तुम्हाला फक्त या स्क्रीनवर सांगत आहे मित्रांनो. आपण फेस टू फेस जेव्हा हे घेऊ सोबत तेव्हा हे मी तुमचं आणखी चांगल्या पद्धतीनं क्लिअर करून देणार आहे मित्रांनो. ओके, आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा. भरपूर जण आपल्या टेलिग्रामला जॉईन झालेले आहे. या व्यतिरिक्तही मी माहिती भरपूर सारी टेलिग्रामवर टाकत असतो, कारण प्रत्येक गोष्ट यूट्यूबवर टाकणे शक्य नाही आहे मित्रांनो, त्याला खूप वेळ लागतो. ओके, तर बघा आता द्वंद्व समास, तिसरा प्रकार समजून सांगतो. बस झाले, मग हे प्रकार मेन सांगतो. द्वंद्व समास. आता द्वंद्व समास म्हणजे काय असते? दोन्ही पदे महत्त्वाची असते, बरोबर आहे. याच्यामध्ये आणि, व, अथवा, किंवा असे काय लागलेले असते? लक्षात घ्या, शब्द असते. काय? आणि, व, अथवा, किंवा असे शब्द लागलेले असते. ओके, आणि दोन्ही पदाच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचाही समावेश विग्रहात केलेला असतो म्हणते. आता हे काय आहे? तर हा समाहार आहे. याच्याबद्दल जे बोललं जात आहे ना ते समाहाराबद्दल बोललं जात आहे. कसं तुम्हाला सांगतो आता, एक थोडक्यात लक्षात घ्या. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. इथं आई वडील लक्षात ठेवा. त्यानंतर ताई गावाहून 4-5 दिवसात परत येईल. ओके, आणि दूरच्या प्रवासासोबत अंथरून पांघरून न्यावे. आता हे 3 शब्दाची जर आपण एक विचार केला तर इथं 3 शब्द दिलेले आहेत. थोडक्यात लक्षात घ्या, खूप स्मार्टली सांगतो तुम्हाला. इथे आई वडील याची फोड करा बरं. आपण असं तर म्हणणार नाही आई किंवा वडील, कारण दोघेही महत्त्वाचे आहे, कारण आपल्यासाठी दोघंही महत्त्वाचे आहे. मग आपण काय म्हणणार? आई आणि वडील. जेव्हा मित्रांनो सामासिक शब्दाची फोड केल्यावर जेव्हा आणि व असे शब्द निघत असेल त्याला म्हणायचं आपल्याला इतरेतर द्वंद्व समास. पहिलं जे उदाहरण आहे ते इतरेतर द्वंद्व समासाचं आहे. जेव्हा आणि व न विग्रह केला जातो, समजून घ्यायचा तो इतरेतर द्वंद्व समास आहे. मी म्हटलं कृष्ण अर्जुन, त्याची फोड काय होईल? कृष्ण आणि अर्जुन. मी म्हटलं विटी दांडूची फोड काय होणार? विटी आणि दांडू. कारण जे लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं की आणि व आलं तर हा झाला इतरेतर द्वंद्व समास. जर शब्दाची फोड केली आपण, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये किंवा अथवा आलं तर त्याला म्हणायचं वैकल्पिक, म्हणजे विकल्प आला ना, म्हणून वैकल्पिक. याला काय नाव पडलं? वैकल्पिक. सिंपल आहे. आता 4-5 ची फोड तुम्ही असं म्हणाल काय? 4 आणि 5, मग तर हे 9 झाले. घेतलं तर 9 झाले. तर त्याला तसं नव्हतं म्हणायचं, त्याला म्हणायचं होतं 4 किंवा 5. आता लक्षात येऊन राहिलं तुम्हाला? कळून राहिलं का तुम्हाला का बरं आपण किंवा घेतला? ठीक आहे, आणि घेतला तर असा अनर्थ होते. ओके, म्हणून किंवा घ्या लागणार तुम्हाला. मग किंवा आला का डायरेक्ट म्हणायचं आहे त्याला, अथवा किंवा आला का डायरेक्ट म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व समास. याच्यात नाही दिलेलं आहे, मी तुम्हाला पुस्तकाच्या माहितीनुसार सांगून राहिलो. आणि अंथरून पांघरून म्हणजे काय? लक्षात घ्या, अंथरून पांघरून म्हणजे नाही तर आणि येत, नाही तर किंवा येत. ठीक आहे,
तर लक्षात घ्या, अंथरूण पांघरूण म्हणजे याच्यात उशी, ब्लँकेट सगळं सगळं आलं जे आवश्यक आहे, अमुक टमुक टमुक जे आलं समजून घ्यायचं आहे, त्याला काय म्हणायचं आहे, समहार. काय म्हणायचं, समहार. त्याच्यासारखं आणखी काहीतरी. जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही सर्वजण जे माझ्याशी जुळलेले आहे, तुम्ही सर्वजण माझ्याकडे चहा पाणी घ्यायला या. तर मी चहा आणि पाणीच देणार का तुम्हाला? मी चहा किंवा पाणी देईल का तुम्हाला? नाही. तर चहा पाणी म्हणजे काय, कळलं का? पाणी देणार, नाश्ता देणार, चहा पाणी देणार, कळलं का? सोप सुपारी देणार. आलं का लक्षात? या पद्धतीनं म्हणजे हे झालं समहार. ठीक आहे, कळत आहे तुम्हाला? तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे 3 प्रकार लक्षात ठेवायचे आहे. द्वंद्व समासाचे 3च प्रकार आहे. एक आहे आणि व आलं तर इतरेतर, किंवा अथवा आलं तर वैकल्पिक, आणि समहार जर आलं अमुक टमुक टमुक तर त्याला काय म्हणायचं, अंथरूण पांघरूण. जसं मी म्हटलं, मी मार्केटमधून भाजीपाला आणतो, मग आपण भाजीपालाच आणतो का? नाही, इतर सगळे पदार्थ आणतो, मग भाजीपाला झाला समहार. ठीक आहे. आपण म्हटलं आम्ही मुलाचं घरदार पाहायला गेलो, मग घर आणि दारच बघून येता का? घर किंवा दार बघून येता का? नाही. तर घरदार म्हणजे सगळी त्याची तुम्ही शहानिशा करून येता, सगळं तुम्ही तिथून बघून येता, म्हणून हा झाला समहार द्वंद्व समास. कळला का मित्रांनो? सांगा. तर याला म्हणतात द्वंद्व समास. आणि शेवटचा आहे महत्त्वाचा, इथं लक्षात घेऊन घेऊ. बहुव्रीही समास म्हणजे काय होते मित्रांनो, याच्यामध्ये दोन्ही पदं गौण असतात, म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. आता मी वाक्य वाचतो, चंद्र तारे अनंत आकाशात उगवतात. त्यानंतर पहा इथं अनंत, त्यानंतर शिक्षकांनी चौकोनाचे गुणधर्म शिकवले, त्यानंतर लंबोदरला मोदक आवडतात. लंबोदर म्हणजे होते लंब आहे उदर ज्याचे तो. ठीक आहे. 4 आहे कोण ज्याचे तो. ठीक आहे. त्यानंतर अनंत, अंत नाही ज्याला तो. कोण आहे? परमेश्वर. पहा आता अनंताची जर फोड आपण अशी केली, अनंताची फोड जर आपण केली अंत नसलेला, तर हे जाणार नत्र तत्पुरुष समासमध्ये. हे कशात जाणार? नत्र तत्पुरुष समासामध्ये. पण याची जर फोड आपण थोडी लांब लचक केली, लक्षात घे जा, नाही अंत ज्याला तो, अशी लांब लचक फोड आली, नाही अंत ज्याला असा तो, अशी जर फोड आली, नाही अंत ज्याला असा तो, अशी जेव्हा फोड येईल मित्रांनो, लांब लचक, डायरेक्ट बहुव्रीही समास म्हणायचा आहे तुम्हाला. म्हणून अनंत, चौकोन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे तो, म्हणजे आपले गणेश गणपती. लक्षात घ्या. दुष्काळात निर्धनाने कोणाकडे बघावे, नाही धन ज्याच्याकडे, अशी फोड आली तर बहुव्रीही समास. धन नसलेला म्हटलं शॉर्टकटमध्ये तर ते झालं नत्र तत्पुरुष समास, कारण एक नत्र बहुव्रीही समास पण आहे आणि एक नत्र तत्पुरुष समास आहे. मग ज्याची फोड लांबलचक आली तो नत्र बहुव्रीही म्हणायचं, ज्याची फोड शॉर्टकटमध्ये आली आणि निगेटिव्ह आली तर ते नत्र तत्पुरुष झालं. कन्सेप्ट कळला का? सांगा इथपर्यंत. याच्यात दोन्ही पदे महत्त्वाची नसते, तिसऱ्याच पदाचा बोध होतो, आणि हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचं विशेषण असते. जसं नीलकंठ म्हणजे काय असते, निळा आहे कंठ ज्याचा तो. कोण? तर आपले शंकरजी, आपले भगवान शंकरजी. तिसऱ्याच पदाचा बोध झालेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, बाकी काही केलं नाही तरी चालेल. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण समासाचे 4ही प्रकार अभ्यासलेले आहे. पहिला अव्ययभाव, दुसरा तत्पुरुष, तिसरा बघितला द्वंद्व, आणि चौथा आहे बहुव्रीही समास. सांगा मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा, आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त गरीब होतकरू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो. टेक केअर. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.